त्याची सविस्तर तुम्हाला माहिती देत आहे. जर आपण एखादं नियोजन तयार करतो आणि नियोजन जर आपला फिसकटला तर काय त्याचं परिणाम होते ते मी तुम्हाला प्रत्यक्षात अनुभवलेला अनुभव तुम्हाला सांगतो आहे. तर काय झालं, माझी 12 तारीख होती कोर्टामध्ये, तारीख पुसतची. रिझर्वेशन केलं. जाण्या येण्याचं माझं रिझर्वेशन 11 वाजताची ट्रॅव्हल्स असते, ते रिझर्वेशन माझं 5-6 दिवसाच्या पूर्वीच केलेलं असते. तर मी 12 तारखेला तिथं पोहोचलो. नंतर माझ्या वकिलानं सांगितलं की आज तुम्ही चुकून आले, आज तारीख नाही, तुमची तारीख आहे 16 तारखेला. बघा, कोर्टाचं मेसेज पहिले 12 तारखेचा आणि आता 8-10 दिवसानंतर पुन्हा ते तारीख चेंज करून 16 तारीख ठरविण्यात आली. ती मला कल्पना नाही, मला माहीत होती 12 तारीख. त्या यानं मी प्लॅनिंग बनवलं, पण ते सगळं प्लॅनिंग माझं तावेस्त झालं असं म्हणायला हरकत नाही झालंच प्रत्यक्षात. तर मग काय झालं, 11 वाजता कोर्टामध्ये माझा वकील दरवेळेस येतो, पण त्या दिवशी त्याच्या घराजवळची कोणीतरी मय्यत झाली असल्यामुळे तो कोर्टामध्ये 1 वाजता आला. 1 वाजता आल्यानंतर मग त्याची भेट घेणं मला गरजेचं होतं. त्याची भेट घेतलं आणि जे डॉक्युमेंट द्यायची होती मी दिलो. म्हणलं आता मी निघतो, तर थांबून काही अर्थ नाही. मग काय झालं, रात्रीची मी जी रिझर्वेशन जी ट्रॅव्हल्स होती ती कॅन्सल केलं आणि तिथून 1:30 वाजता यवतमाळपर्यंत 4 वाजता पोचलो. 4:30 वाजता तिथून निघालो तर 8:15ला मी नागपूरला पोहोचलो. तर 8:15 वाजता जेव्हा बसस्टॉपवर गेलो तेव्हा लालपरी ही बस लागून होती 8:30 वाजताची गडचिरोलीसाठी. त्या बसमध्ये बसलो, तिकीट काढलं, प्रवास सुरू झाला. येताना काय झालं, नीलज फाटा फुल स्पीडमध्ये होती, पण नीलज फाटा इथं आल्याबरोबर समोरच्या चक्का फस्ट, अहो लालपरी नवीन कोरी गाडी, तिचा चक्का पूर्ण बसूनच गेला फस्कन. बरं झालं योगायोगानं स्पीड कमी होता, कारण तो स्टाफ होता म्हणून तिथं आल्याबरोबर स्पीड कमी झाल्याबरोबर फस्कन आत्ता झालं म्हटलं. मग आता मला यायचं होतं पुन्हा तिथून कमीत कमी किती किलोमीटर येते, 80-90 किलोमीटर समजा, 80च्या दरम्यान असेलच. 80 किलोमीटर तर नक्कीच आहे इथून. तर मग मला यायचं होतं आपला कुरखेळाला. कसं करावं मग, अचानक आली ती एक तवेरा कार. तवेरा त्याला कुठून तरी पार्टीला न्यायचं होतं, गडचिरोलीवरून सावलीला जायचं होतं. मग त्या तवेरा कारमध्ये तो एकटा ड्रायव्हर होता. कारमध्ये बसलो, मी आलो कुठं ब्रह्मपुरीपर्यंत. तिथं वाजले ती 12:30. माझी कार ठेवली ती वडशेला. तिथून यावं कसं बघा, 2-3 प्रायव्हेट 4 व्हीलर गेल्या, पण ते काही थांबू शकले नाही. कुठं जाणार होते मला माहीत नाही, पण त्या रूटनं आल्या, पण ते काही थांबलं नाही. त्यानंतर मग काही वेळानंतर टेम्पो आला. तो कुठून आला, पुण्यावरून. काही माल भरून छत्तीसगडकडे जाणार होता, तो रायपूर छत्तीसगडकडे जाणार होता. मग त्याला हात दिलं, तो थांबला. ड्रायव्हर एकटाच होता, त्याचा काही पार्टनर मागं झोपून होता वाटते, मला दिसला नाही तो. त्यासोबत वडसापर्यंत आलो. माझी नागपूर पॉईंटवर तर कार ठेवून होती. म्हटलं तुला तिकडे जायचं आहे तर तुला रस्ता एक शॉर्टकट सांगतो, तू चाल माझ्यासोबत. मी कार काढलं, माझ्या मागं आला. मग त्याला तो ते फॉरेस्ट ऑफिस त्या साईडनेच घेणारा, चंद्रपूर नाही, गोंदियाला जाणारा मार्ग, कोहमारापर्यंत जा म्हटलं. तिथून हायवे आहे, तू निघ. मग मी निघालो तिथून कारने आपल्या कुरखेळाला. 80-90 स्पीड में आया भाई. च्या चक्क्यात थोडीशी हवा कमी होती, मला आधीच पाहिलं होतं, पण म्हटलं त्यावेळेस मला ते पंचरचं दुकान काही नव्हतं, हवा चेक करायचं दुकान बंद होतं, त्यामुळे मी आलो. थोडी हवा कमी असली चालेल, मी एकटाच जायवा त्या उद्देशाने निघालो. तर ह्या डोंगरी म्हणजे ह्या चढावर, कसारीच्या नंतर डोंगरीच्या आपण जो घाट असा लागेल त्या खाली कसारेवरून येताना, आणि नंतर लगेच असा डोंगरीचा उतार लागतो. त्या डोंगरीच्या आधीच त्या याच्यामध्ये स्लोपमध्ये तिथे येऊन माझा टायर भडभड फर्स्ट वाजले होते. किती, 1 वाजला होता. 1 वाजताची घटना आहे मित्रांनो. करायचं कसं, माझे पूर्ण धाबे त्यांना आणून गेले आणि त्यावेळेस मला काही कळलं नाही बा. माझी परिस्थिती असे असल्यामुळे मी काय येतो व्हिडिओ कोण बनवणार व्हिडिओ तशा परिस्थितीत भाऊ.
इकडे जीवाची तर त्या व्हिडिओच्या भानगडीत कसं दिमाग चालणार. ते व्हिडिओ जाऊ दे म्हटलं. पहिले फोन काढला मी घरी माझ्या किरायदाराला फोन केला, विनोद मिश्रा मला. त्यांना फोन केला तर त्यांना म्हटलं साहेब असतील वरचे किरायदार माझे गणवीर सर, त्यांना फोन द्या. ते उठले, दोघे घेऊन त्यांची बुलेट बाईक घेऊन आले. 1:30 वाजता तिथं पोहोचले. 1:30 वाजता आम्ही ती कार अजून साईडला घेतलो रस्त्याच्या कडेला. त्याच्यानंतर मग तिथून निघालो. मग चिखली फाटा या धाब्यावर गेलो. तिथं थोडा बहुत आपण म्हणाला आमलेट खाऊन, कारण भुका होतो मी. कणवीर सर म्हणतात तुम्ही काहीतरी जेवण करून घ्या. जेवण करायची माझी तेवढी इच्छा नव्हती, पण म्हणलं आमलेट काहीतरी खाऊन घ्यावा. मग 2 पोळ्या आणि आमलेट आणि अंडा भुर्जी बनवायला लावलं. 2 वाजता बघा मित्रांनो, 2:15 वाजता मग आम्ही घरी आलो. 2:15 नाही 2:30 वाजले होते. असे प्रसंग येतात. म्हणून नियोजन केलेलं कधी सक्सेस होईल याची काही गॅरंटी नाही, पण नियोजन फिसकटलं म्हणून माघार घ्यायची नसते मित्रांनो, हे लक्षात ठेवा. माघार घ्यायची नाही. नियोजन फिसकटणार जेव्हा उपमुख्यमंत्री अजित पवार साहेबांचं नियोजन कामात आलं नाही, तर आमचं नियोजन काय कामात. हो, तर ठीक आहे मित्रांनो, भेटू.